ही उलाढाल या नगरपालिका निवडणुकीत झाली, सत्ताधारीच्या सर्वच पक्षांनी केली। बघा, मी गंभीर आरोप नाही केले। मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहे, एकदाचा नाही 5 टर्मचा मी या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे आणि जबाबदारीनेच बोलतोय की एवढी उलाढाल झाली, किमान 200 कोटी रुपयाची या जिल्ह्यामध्ये उलाढाल झाली। हा काय म्हणणं आहे तुमचं? त्याला काय प्रूफ द्यायचं असते का? मतदान पैसे घेतले, हे दिले, लोकांना विचारून दिले का? दाखवून दिले कोणाला? पण ही वस्तुस्थिती आहे। कोणी तुम्हाला सांगाल, जनरल माणसाला एखाद्याला बाईट घ्या, तुमच्या इथं तालुक्यात काय भाव चालला मला मताला, आणि मग त्याचा लावा अनालिसिस करा। मग कुठं 2 पक्षांनी दिले, कुठं 3 पक्षांनी दिले, सतत झालं। मला शिवाय दुसरं काहीच नाही ना, कामाच्या माईचा बोंबाबोंब, काम काहीच नाही, सगळं प्रशासन चालवायला 4 वर्ष झाले सरकार। भर अब्दुल्ला गुडथैलीमध्ये हाणला माल त्यांनी सगळा, कोणाची सफाई नाही, कुठला रस्ता नाही, पाण्याची सोय नाही, काहीच नाही ना। सरकारला बी काही देणं घेणं नाही। डीपीडीसीचे एकतर्फी पैसे वाटले त्यांनी। 400 कोटी कालची डीपीडीसी झाली आमची परभणीची, 3.25 कोटी रुपये दिलेत खासदाराला, 3.25 कोटी रुपये 400 कोटी। अरे, लोकशाहीची एवढी बी क्रूर चेष्टा करू नका। सत्ता काय तुमच्या पायलीला पुजलेली नाहीये। आज जरी तुम्हाला सत्तेचा गर्व आला असला ना, तिचं हरण व्हायला वेळ लागणार नाही। आणि उद्या निवडणुकीचा निकाल लागू द्या नगरपालिकेच्या, या पालकमंत्र्याला ग्रहण लागलंय, तुम्हाला माहिती आहे का? जिल्ह्यामध्ये एक बी भारतीय जनता पार्टीची नगरपालिका निवडून येणार, तुम्हाला सांगतो।